आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन। याच दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले। आज संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे, पण जामनेर शहरात एक वेगळेच चित्र दिसत आहे। आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, जामनेर शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आज जामनेर शहराची ओळख झाली आहे। त्याचप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हा भव्य पुतळा उभारण्यात आला। मात्र आज पुतळ्याजवळ ना फुलहार आहे, ना सजावट आहे, ना प्रकाश योजना आहे, ना एकही अधिकारी येथे उपस्थित आहे। प्रजासत्ताक दिनी संविधान निर्माता पुतळ्याजवळ नगर परिषद आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे। 25 जानेवारी रोजी नगर परिषद कर्मचाऱ्यांना फोन केल्यानंतर फक्त साफसफाई करण्यात आली, पण आज 26 जानेवारी रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेबांना एक फुलहार अर्पण करण्यासाठी कोणताही अधिकारी आला नाही। हा प्रश्न आहे, ज्यांनी देशाला संविधान दिले त्यांनाच प्रजासत्ताक दिनी विसरणे हे योग्य आहे का? शासकीय कार्यालयात ध्वज फडकावणे मोठ्या उत्साहात झाले, पण बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे प्रशासन आले नाही। हे दुर्लक्ष आहे का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष? हा बाबासाहेबांचा अपमान नाही का? MJ न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारतो, संविधान दिनी संविधान निर्माते यांचा सन्मान का करण्यात आला नाही? याची जबाबदारी कोण घेणार? दोषींवर कारवाई होणार का? ही केवळ बातमी नाही, हा संविधानाचा आणि लोकशाहीचा प्रश्न आहे। मी दादाराव वाघ, MJ न्यूज, जामनेर। आज प्रजासत्ताक दिनी जामनेर शहरात धक्कादायक चित्र दिसून आले। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ना फुलहार, ना सजावट, ना प्रकाश योजना करण्यात आली। नगर परिषद प्रशासनाकडून झालेल्या या दुर्लक्षावर MJ न्यूजने थेट ग्राउंड रिपोर्टिंग करत प्रश्न उपस्थित केले आहेत। प्रजासत्ताक दिनी संविधान निर्मात्यांचा सन्मान न करणे हा गंभीर विषय असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। जनतेचा आवाज, मी आपल्यासोबत दादाराव वाघ। जामनेर तालुक्यासह आज पूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे। अशातच आज जामनेर नगर परिषद येथे देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। तहसील ऑफिसला देखील साजरा करण्यात आला आणि नगर परिषदेकडूनच प्रशासकीय विभागाकडून आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवलेला आहे। मी सांगेल, दाखवा। प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान। आज संविधान लागू झाले होते, म्हणून आज प्रजासत्ताक दिन मनवला जातो। अशातच प्रजासत्ताक दिन ज्या महामानवामुळे संविधान आज भारताला मिळाले, त्यांच्या या संविधानामुळे आज नागरिकांना त्यांचे अधिकार, कर्तव्य, स्वातंत्र्यता, बंधुता हे मिळालं। अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना आज साधा हार देखील प्रशासनाकडून लावण्यात आलेला नाही। आपण बघू शकतो, आपण आता तिथे पुतळ्याजवळ जात आहोत। बघू शकता आपण, एक साधा कोणीतरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी असेल, त्यांनी साधा छोटा फुलहार चढवलेला आहे। परंतु रात्री MJ न्यूजने ज्यावेळेस दखल घेतली, त्यावेळेस नगर परिषदेचे अधिकारी यांना फोन केला रात्री 10 वाजता। त्यावेळेस त्यांना सांगितलं, त्यावेळेस त्यांचं उत्तर असं असेल की मी तुम्हाला इथं सांगू शकत नाही। ते बोलले की आम्ही बघतो, करतो। म्हणजे ज्या महामानवामुळे भारताला संविधान मिळाले, ज्या संविधानामुळे आज पूर्ण भारताचं राज्य प्रणाली चालत आहे, अशा महामानवाच्या पुतळ्याला एक साधा प्रशासन हार चढवू शकत नाही, किंवा हार लावू शकत नाही, किंवा इथं साफसफाई करू शकत नाही। तर याला प्रशासनाचं मोठं अपव्यय किंवा याला काय म्हणावं एवढंच नाही। आपल्यासोबत एक आपले अनुयायी आहेत, त्यांना विचारू आपण, आज जो प्रशासनाकडून एक हार देखील चढवला गेलेला आणि साफसफाई झालेली नाही, काय सांगाल याबद्दल? तसं पाहिला जर प्रजासत्ताक दिन साजरा होतोय, तर त्या प्रित्यर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कमीत कमी साधारण हार तरी घालला पाहिजे होता प्रशासनाकडून।
पण इथं पूर्ण निरुत्साह दिसतोय. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. प्रशासनाने असं करायला हवं का? कारण आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाशी निगडीत दिन आहे आणि हा दिवस संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो, प्रशासनाकडून साजरा केला जातो. परंतु साधा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बाबासाहेबांच्या फोटोला किंवा प्रतिमेला हार का चढवला जात नाही, याच्या मागे नेमकं काय कारण असावं? याच्या मागे काय प्रजासत्ताक दिनाविषयी निरुत्साह दिसतोय आणि त्यांना या दिवसाचा मला वाटतं तरी की विसर पडायला पाहिजे जनतेला. आणि या देशामध्ये प्रजासत्ताकाचं जे राज्य चालू आहे त्या राज्याला कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय असं मला तरी वाटतं. म्हणजे कुठेतरी एवढं मोठं संविधान भारताला चालवत आहे आणि ते संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी तुम्हाला सांगू इच्छितो, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान लिहून पूर्ण झालेलं होतं. भारतीय संविधानाला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढे लागलेले आहे. माझ्या सर्व बांधवांना आणि भारतीयांना मी फक्त एवढंच सांगू इच्छितो, ह्या माझ्याकडनं आणि MJ न्यूजकडनं प्रशासनाचा इथे निषेध केला जात आहे.